जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्षाला आज बरोबर 1 महिना पूर्ण झालाय। पण गेल्या काही तासात अमेरिकेतून जी बातमी समोर आली आहे तिनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय। काही तासापूर्वी अमेरिका हादरल्याचं चित्र पाहायला मिळालंय। अमेरिकाच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या परिसरात गोळीबार झालाय। गोळीबाराच्या या घटनेनंतर सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। विशेष म्हणजे गोळीबाराची घटना घडली तेव्हा डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच होते। त्यामुळे युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। जगातील सर्वात सुरक्षित इमारत जिथे साधी माशीही परवानगीशिवाय फिरू शकत नाही त्या व्हाईट हाऊसच्या परिसरात गोळ्या झाडण्यात आल्यात। ज्यावेळी हा थरार घडला तेव्हा खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच इमारतीत होते। हा केवळ गोळीबार आहे की ट्रम्प यांना संपवण्याचा आंतरराष्ट्रीय कट? इराणच्या धमक्यांनंतर आता व्हाईट हाऊस खरोखरच टार्गेटवर आहेत का? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। वॉशिंग्टन डीसी मधले लायफेट पार्क हे तेच ठिकाण आहे जे व्हाईट हाऊसच्या अगदी समोर आहे। नेहमी पर्यटकांनी गाजबजलेल्या या भागात अचानक गोळ्यांचा आवाज घुमला आणि एका क्षणात सगळीकडे पळापळ सुरू झाली। अमेरिकेनं सिक्रेट सर्व्हिसने तात्काळ व्हाईट हाऊसचे सर्व दरवाजे बंद केले, कारण धोका थेट राष्ट्राध्यक्षांच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचला होता। धक्कादायक बाब म्हणजे गोळीबार करणारा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालाय। एका संशयास्पद वाहनातून हा आरोपी आल्याची प्राथमिक माहिती आहे। अमेरिकेच्या FBI आणि स्थानिक पोलिसांनी संपूर्ण वॉशिंग्टन शहराची नाकाबंदी केली आहे। प्रत्येक संशयास्पद व्यक्तीची झडती घेतली जाते। पण प्रश्न हा आहे की एवढ्या कडक सुरक्षेत आरोपी शस्त्रासह पोचलाच कसा? ही काही पहिलीच घटना नाही। गेल्या 7 दिवसात अमेरिकेच्या सुरक्षेला दिलेलं हे दुसरं मोठं आव्हान आहे। मागील आठवड्यात फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांच्या वास्तव्यादरम्यान एका अज्ञात विमानानं हवाई क्षेत्राचं उल्लंघन केलं होतं। तेव्हा F-16 फायटर जेट्सना आकाशात झेप घ्यावी लागली होती आणि आता थेट कॅपिटल हिलच्या परिसरात गोळीबार। हे सर्व संकेत एका मोठ्या कटाकडे निर्देश करतायत का? असाही प्रश्न आता इथे पडतोय। अमेरिका आणि इराण युद्धाची ठिणगी आता वणवा बनली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जगाचा व्यापार रोखल्याबद्दलचा निर्वाणीचा इशारा दिलाय। होर्मुझची सामुद्रधुनी सुरू करा, अन्यथा इराणला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। ही ट्रम्प यांची धमकी इराणच्या चांगली जिवारी लागली आहे। इराणनेही स्पष्ट केलंय की आमचा बदला केवळ सीमेवर नसेल तर तो शत्रूच्या घरात असेल। मग हा गोळीबार इराणने दिलेल्या धमकीचाच भाग आहे का? व्हाईट हाऊसच्या गोळीबारानं अमेरिकेच्या अहंकाराला मोठी चपराक लगावली आहे। एकीकडे 7 समुद्रापार इराणला हरवण्याचं स्वप्न पाहणारी अमेरिका आज स्वतःच्याच राजधानीत असुरक्षित असल्याचं चित्र निर्माण झालंय। आरोपी पकडला जाईलच, पण या घटनेमुळे पेटलेलं युद्धाचं रणांगण आता शांत होईल की अधिक भडकेल हे येणारा काळच सांगेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।